हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. आपण आधी भजन गाऊया आणि मग नंतर भगवद्गीतेतून आपण काही श्रवण करणार. सर्वांनी शांत व्हायचं. आपले मोबाईल जे आहेत त्यांनाही शांत ठेवा. आणि आपण ज्यासाठी आलो आहोत भगवंताच्या कथेसाठी, भजनासाठी, त्यात आपलं मन लावा. हरे कृष्ण. जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपीजनवल्लभ गिरिवरधारी जय गोपीजनवल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरा वनचारी यमुनातीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपीजनवल्लभ गिरिवरधारी जय गोपीजनवल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरा वनचारी यमुनातीरा वनचारी यमुनातीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी Hare
Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Radha Jai Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Vrindavan. Jaya Gauranika, 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 Jaya Gauranika. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev. Nitai go Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai go Hari Bol. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय। संतराज श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। जगत गुरु श्री गोपाल की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं
ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। हरे कृष्ण। पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। आज अतिशय पावन तिथी पण आहे आणि आपलं सौभाग्य आहे की आपण भगवद्गीता सत्संगासाठी इथे जमलो आहोत। आज आपण भगवद्गीतेचा 7वा अध्याय जो आहे ज्ञान विज्ञान योग त्यातून वाचूया। श्लोक संख्या पहिला आपण घेऊ, माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न। श्री भगवान उवाच मया सक्तमना पार्थ योगं जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु। श्री भगवान उवाच मया सक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु। श्री भगवान उवाच मया सक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रया असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु। शब्दार्थ। श्री भगवान उवाच, श्री भगवान म्हणाले, मयी माझ्यामध्ये आसक्त मनः ज्याचे मन आसक्त झाले आहे, पार्थ हे पृथापुत्र अर्जुन, योगम आत्मसाक्षात्कार, युंजन अभ्यास करीत असताना, मद आश्रय माझ्या आश्रयामध्ये, असंशयम निसंशयपणे, समग्रम संपूर्णपणे, मा मला, यथा कसे, ज्ञास्यसि तू जाणशील, तत् ते, शृणु ऐक। अनुवाद तात्पर्य श्री गोपाल द्वारा श्री गोपाल की जय। अनुवाद। श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने संपूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त ठेवून तू मला संपूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक। तात्पर्य। भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे संपूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे। भगवान श्रीकृष्ण सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे दाखवतात ते या ठिकाणी सांगितले आहे। तसेच या अध्यायात भगवान श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यवान जीवांचे तसेच भगवान श्रीकृष्णांचा कधी स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या अभागी व्यक्तींचेही वर्णन करण्यात आले आहे।
ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतिशे नमः। नमो ब्रह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपले पुनश्च स्वागत आहे आजच्या सणामध्ये। आजचा विषय जो आहे ज्ञान विज्ञान योग आपण घेतला आहे। भगवत ज्ञान। तर भगवंत या विश्वात या अनंत सृष्टीमध्ये जे काही आहे त्याचे काय आहे उगम आहे, स्रोत आहे, उत्पत्ती करता आहे, पालन करता आहे आणि तसंच प्रलय करता पण आहे की ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्वकारण कारण। ब्रह्मसंहितेमध्ये हा पहिला श्लोक आहे की जेव्हा ब्रह्मदेवांना ज्ञान झालं की भगवंत कोण आहे तर त्यांनी स्तुती केली, ईश्वरः परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण। की भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर आहे, सुप्रीम लॉर्ड परमेश्वर। आणि मग त्यांना जाणल्यानंतर जीवाला काही वेगळं जाणण्याची आवश्यकता किंवा गरज राहत नाही। यत् ज्ञात्वा सर्वं ज्ञान भवेत् की जे जाणल्यानंतर जीवाला संपूर्ण ज्ञान होऊन जातं। तर बाकीचं कोणतं ज्ञान आहे? पहिलं आत्मज्ञान की मी कोण आहे,
ज्याला भगवंताचं ज्ञान नाही आहे, भगवंतामध्ये श्रद्धा नाही आहे, विश्वास नाही आहे, काही गोडी नाही आहे, त्याला आत्मज्ञानसुद्धा राहू शकत नाही. का? हा जीव त्याच भगवंताचा काय आहे? अंश आहे, त्याचा तो पुत्र आहे किंवा संतान आहे. आणि ह्या अध्यायामध्ये भगवंत स्वतःविषयी किंवा संपूर्ण ज्ञान देत आहे, भगवत ज्ञान. म्हणून म्हटलं आहे ज्ञान विज्ञान योग. आणि आजचा जो श्लोक आपण घेतला की भगवंत म्हणतात की जो माझ्या आश्रयामध्ये माझ्या भावनेने युक्त होऊन माझं मन असंच ठेवतो, तो कसा मला जाणू शकतो हे ऐक. तर पुढे भगवंत म्हणतायत, आपण वाचूया. हे प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य विज्ञान दोन्ही ज्ञान मी तुला संपूर्णपणे सांगेन. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हा दुसरा श्लोक. पुढे तिसरा जो श्लोक. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् इतति सिद्धये इततामपि सिद्धानां कश्चित् मां व्यक्ती तत्वतः. की हजारो मनुष्यांपैकी एखादाच आत्मसिद्धी, जीवनसिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या अनेक मनुष्यांपैकी केवळ एखादाच मला तत्वतः जाणतो. भगवंतांना जाणणं इतकं सोपं नाही आहे. का? भगवंतांना जाणणं म्हणजे सर्व काही जाणणं तितकं सोपं नाही. आज लोकांना स्वतःचं ज्ञान नाही आहे, तर बाकीचं काय त्यांना ज्ञान असेल तर भगवंतांना जाणणं अतिशय कठीण आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा इच्छा ठेवणं की मला जाणून घ्यायचं आहे विश्व चालतं कसं, हे विश्व कोणी बनवलं आहे, का बनवलं आहे, कधी बनवलं आहे, कसं बनवलं आहे, हे लोकांना आजकाल काही इच्छा नसते. का? त्यांची बुद्धी जी आहे ती दूषित आहे, दूषित बुद्धी. मग दूषित बुद्धी काय करणार? दूषित बुद्धी फसवणार जीवाला. जे महत्त्वाचं आहे, जे आवश्यक आहे ते सोडून बाकी सगळं ठिकाणी लागणार ती बुद्धी. की आपलं पेमेंट कसं वाढणार, आपला बंगला कसा मोठा होणार, आपलं गाडी ना जे काही वैभव आहे, गाडी गोष्टी ते कसं वाढणार, या जगाच्या जास्त इच्छा जीवामध्ये येतात. का? त्याची बुद्धी दूषित आहे. त्याला कळत नाही की क्षणभंगुर हा देह मानवा घालव शिवाया. हे जीवाला कळत नाही. का? बुद्धी दूषित आहे. की ह्या जगाचं स्वभाव काय आहे? क्षणभंगूर हा देह मानवा. किंवा हे जग पण तसंच आहे, क्षणभंगूर. कोणत्या क्षणी याचा भंग होईल याचं काही सांगता येत नाही. पदम पदम येत विपदाम. काय म्हटलं भागवतमध्ये? पदम पदम येत विपदाम. की जिथं पदोपदी काय म्हणे? विपदा आहे, आपत्ती आहे, संकट आहे किंवा मृत्यू आहे. पदोपदी आपण चालतो, चालता किती मुंग्या, किती किडे आपल्या पायाखाली मृत्युमुखी पडतात. आपलं त्याचं भानपण नसतं की आपल्या पायाखाली किती मुंग्या मेल्या असतील. ते हे जग कसं आहे. जसं आपल्या बाथरूममध्ये किती वेळेस महापूर येतो. काय येतो? महापूर आपल्या बाथरूममध्ये. कुणासाठी? मुंग्यांसाठी. मुंग्यांसाठी काय येतं? त्यांनी एक बादली पाणी सुद्धा त्या मुंगीसाठी काय आहे? महापूर. तर जसं आपल्याला त्यामध्ये बाथरूममध्ये ज्या मुंग्या किडे असतात, जीव असतात लहान, त्याचे वाहून जातात पाण्यामध्ये. आपण त्याच्याकडे एवढं जास्त लक्ष पण देत नाही. का? तो जीव अतिशय तुच्छ आहे, छोटासा आहे. तसंच आपण देवतांसाठी किंवा भगवंतासाठी या जगात अतिशय तुच्छ आहोत. आपणच काय? अनंत कोटी ब्रह्मांड. एका ब्रह्मांडामध्ये किती आहे? अनंत कोटी तारे आणि ग्रहलोक आहे. भगवान महाविष्णूसाठी भगवान महाविष्णू ज्यांच्या देहातून, दिव्य देहातून त्यांच्या इच्छेने अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडतात. कसे बाहेर पडतात ते पण सांगितलं भागवतमध्ये. ज्या भगवान महाविष्णू श्वास सोडतात आपल्या नाकातून, तेव्हा त्यांच्या देहात जे
छिद्र आहे, रोम छिद्र अंगावर, त्यातून एक एक ब्रह्मांड एक एक छिद्रमधून बाहेर पडतं. असे अनंत कोटी ब्रह्मांड भगवान महाविष्णूच्या देहातून बाहेर पडतात. जसं आपल्या देहातून सुद्धा घाम बाहेर पडतो. घाम आपल्या छिद्रामधून काय पडतो बाहेर? घाम बाहेर पडतो. डोक्यातून घाम, हातापायातून घाम, अंगातून सगळ्या अंगातून घाम पडतो बाहेर. जसं आपल्या देहातून घामाचे थेंब बाहेर पडतात ते आपल्यासाठी तुच्छ आहे, तसंच भगवान महाविष्णूंच्या देहातून ब्रह्मांड बाहेर पडतात. तरी कसं शक्य आहे असं काही नाही आहे. जसं पक्ष्यांच्या देहातून अंडे बाहेर पडतात. अंडे, कोंबड्यांचे अंडी असतात, बदकाचे अंडी असतात, आणि पक्ष्यांची अंडी असतात. तर आपण ते अंडी बघतो, किती त्याला एक आकाश, त्याला एक रंग असतो, त्याला कवच असतं, कवच. आणि प्रत्येक अंड्यामध्ये ते पदार्थ असतो, तरल पदार्थ असतो, लिक्विड, जे निम्मे असतं. आणि निम्मे काय असतं? ते अंड पोकळ असतं. निम्मे का पाण्यासारखं ते पदार्थ असतो अंड्याचं, आणि निम्मा काय असतो? तो अंड रिकामा असतो. तसंच प्रत्येक ब्रह्मांड जे आहे त्याच आकाशाचं आहे अंड्याप्रमाणे. ब्रह्मांड, दिव्य महान अंड ब्रह्मांड. आणि त्या ब्रह्मांडाला काय आहे? कवच आहे. त्याचं वर्णन भागवतमध्ये येतं 5व्या स्कंदामध्ये, की ते आकाश किती आहे अंड्याचा, त्याचं कवच कसं बनलं आहे. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये निम्मे पाणी आहे, 50% पाणी, निम्मे पाणी ब्रह्मांडामध्ये. आणि त्या पाण्यामध्ये भगवान विष्णू एक आपलं रूप घेऊन प्रवेश करतात. त्याला म्हणतात गर्भोदकशाही विष्णू. काय म्हणतात? गर्भोदक. उदक म्हणजे पाणी. म्हणजे ब्रह्मांडाचं जे आत गर्भामध्ये पाणी आहे त्याच्यात जे शयन करतात, झोपतात, ते भगवान विष्णूचं नाव काय आहे? गर्भोदकशाही विष्णू. आणि भगवान महाविष्णू जे आहे ते पण एक समुद्र आहे, त्याचं नाव आहे कारण समुद्र. काय नाव आहे? कारण सागर. की जे हे भौतिक जगाचं कारण आहे ते कारण सागर. त्यात ते पोहतात, झोपतात. म्हणून त्याचं नाव काय आहे? कारणोदकशाही विष्णू. की जे पाण्यात पोहतात ते कोण आहे? भगवान विष्णू. आणि त्यांचं नाव एक आहे नारायण. काय नाव आहे? नारायण. तर नाश म्हणजे पाणीसुद्धा होतं, पाणी. की जे पाण्यात शयन करतात ते भगवान नारायण. ते सगळं काही विज्ञान आहे की विश्वाची उत्पत्ती कशी होते, कधी होते, का होते, सगळं ह्या श्लोकासुद्धा, ह्या अध्यायासुद्धा भगवंतांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक आपण घेऊया. भगवंत म्हणतात, भूमिर आप अनलो वायु खम मनो बुद्धिर एव च अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृति अष्टदा. पृथ्वी जी एक ग्रह आहे, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न भौतिक शक्ती आहेत. या 8 शक्तींनी अनंत कोटी ब्रह्मांड बनलेले आहेत. भूमी, पंचमहाभूत आपल्याला माहिती आहे, पंचमहाभूत 5 तत्व, की भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे 5 तत्वांनी भौतिक जगत किंवा भौतिक जगात जे काही आहे आपले शरीर आणि पशुपक्ष्यांचं शरीर सगळं बनलेलं आहे. झाडं, भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश. आणि 3 सूक्ष्म शक्ती आहे, मन, बुद्धी, अहंकार. आपलं भौतिक विज्ञान आजकाल जो सिलेबस आहे कॉलेज, कुठेही ह्या गोष्टी कोणी सांगत नाही की पंचतत्व काय आहे, 5 तत्व आणि 3 शक्ती जे आहेत, मन, बुद्धी, अहंकार, ते लोकांना काही कोणी सांगत नाही किंवा माहीत नाही. का आपण जे आज ते शिकतो आहे शाळे कॉलेजमध्ये, ते ब्रिटिश लोकांनी दिलेलं माहिती आहे. माहिती, त्याला ज्ञानसुद्धा म्हणता येणार नाही. तर ज्ञान म्हणजे काय? जे दिव्य आहे, जे जीवनाशी संबंधित आहे. ज्ञान म्हणजे
काय जीवनाशी संबंध असलेली माहिती, ज्ञान. आजकाल जे काही आहे तथाकथित ज्ञान, ते ज्ञान पण नाही आहे, ते फक्त माहिती आहे. ती कायम बदलते, ज्यामध्ये ज्यामध्ये दोष आहे, अपूर्णता आहे. जसं मेडिकल सायन्स शिकतात, त्यामुळे फक्त बॉडीचा स्टडी आहे, बॉडी देहाचा अभ्यास आहे. पण देहाच्या पलीकडे मन आहे, बुद्धी आहे, अहंकार, त्यांचं काही जास्त ज्ञान नाही. आणि जीवन ज्याच्यामुळे आहे, त्या जीवाचं उल्लेखसुद्धा नाही, नामोनिशान नाही आहे कोणत्या या मॉडर्न बायोलॉजीमध्ये किंवा मेडिकल सायन्समध्ये. जिथं जीवनाचं ज्ञान नाही, जीवाचं ज्ञान नाही, जीवाचा स्वभाव काय, जीवाचं लक्षण काय, केवळ हाडामासाच्या अवयवांचा अभ्यास कोणत्या व्यक्तीला सुखी बनवू शकत नाही किंवा चांगलं स्वास्थ्य देऊ शकत नाही. का स्वास्थ्याचा संबंध स्वस्थ असण्याशी आहे, स्वस्थ. आणि आपण शब्दांकडे लक्ष दिलं, स्वस्थ जो स्वमध्ये स्थित आहे. जसं आपण ग्रामस्थ, गृहस्थ, गावाचे लोक ग्रामस्थ, जे घरी असतात त्यांना म्हणतो आपण गृहस्थ. तर जे स्वमध्ये आहे, स्वमध्ये ते कोण असतील? स्वस्थ. म्हणजे आपण जे आत्मा आहोत, जीव, या ज्ञानात जो स्थित आहे तो काय असेल? स्वस्थ असेल. का? आत्म्याचं लक्षण काय आहे? सत-चित आनंद. काय लक्षण आत्म्याचं? सत-चित. सत म्हणजे शाश्वत. सत म्हणजे काय? अविनाशी, न बदलणारं सत्य. आणि ह्या जगात जे काही मुलं शिकतात शाळा कॉलेजमध्ये, ते सगळं असत आहे, असत, नाशवान आहे, नाशवान आहे, बदलणार आहे सदैव. जसं हा देह आईच्या गर्भात असताना सुद्धा 9 महिने कायम बदलतो, लहानचा मोठा होतो. आधी देह नसतोच, आधी केवळ एक बी सारखं छोटंसं त्याचं हे असतं, रूप असतं बी प्रमाणे. आणि 9 महिन्यामध्ये ते बी हळूहळू मोठं होत, त्याची वाढ होत, देह बनतो. नंतर जन्म घेऊन तो देह कायम बदलत असतो. जे कायम बदलणार आहे देह, त्याचं संपूर्ण ज्ञान वैद्यकीय शास्त्रामध्ये, मॉडर्न जे आहे आधुनिक वैद्यकीय शास्त्र, त्यांना कधीही होऊ शकत नाही. वास्तविक शरीर काय आहे आणि ते चालतं कसं नाही कळू शकत. ते केवळ आपापले कल्पना बनवतात, असं असेल तसं असेल, प्रयोग करतात. आणि जे मॉडर्न मेडिसिन आहे ॲलोपॅथी, ती केवळ लक्षण बघून सिम्प्टोमॅटिक उपचार करतात. की डोकं दुखतं आहे तर तुम्हाला जाणीव नाही होणार की आता डोकं दुखतं आहे. म्हणजे मेडिसिन जी आहे ती केवळ तुम्ही चेतना जी आहे, जाणीव, ती बंद करणार. तुम्हाला जाणीव नाही होणार की आता डोकं दुखतं आहे म्हणून. पण ते डोकंदुखी कशामुळे आहे? डोकंदुखी कशामुळे आहे ते मॉडर्न मेडिसिन, ॲलोपॅथी लक्ष देत नाही. पेन किलर्स, वेदनाशामक औषधं, हे ॲलोपॅथीचं लक्षण आहे. मग सांगायचं उद्देश हा आहे की आज समाजामध्ये जी मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे की शिक्षण आणि प्रशिक्षणच्या नावाखाली, उच्च शिक्षणाच्या नावाखाली केवळ अविद्या आहे. साधं चांगलं काय, वाईट काय, फायदा कशामध्ये आहे, नुकसान कशामध्ये आहे, ह्या गोष्टी मुलांना कळत नाही आहे. किती डॉक्टर समाजामध्ये व्यसनी बनतात. सगळे नाही, ज्यांना हे गीतेचं किंवा आध्यात्मिक ज्ञान आहे त्यांच्यामध्ये संयम असतो, एक आत्मज्ञान, विश्वास असतो, ते नशेचा शिकार होत नाही. पण जे लोक भौतिकवादी आहेत, केवळ देहाचे सुखाचे विचार ठेवतात, त्या लोकांना जेव्हा काही समस्या येते ते नशेचे शिकार होतात किंवा नशेचा ते उपयोग, मदत घेतात. म्हणून हे ज्ञान जे आहे भगवद्गीता, भागवत, हे दिव्य ज्ञान आपल्याला जीवनाचं आणि संपूर्ण विश्वाचं
संपूर्ण ज्ञान देऊ शकतं. तिथे जे म्हटलं आहे की पंचमहाभूत आणि मनबुद्धी अहंकार या 8 शक्ती आहेत ज्यांनी हे विश्व बनलेलं आहे. पुढे हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त या 8 शक्तींपैकी व्यतिरिक्त सोडून माझी आणखी एक उत्तम श्रेष्ठ अशी दैवी प्रकृती आहे, परा शक्ती आहे, जिच्यामध्ये कोण आहे? जीव आहे. आपण जीव, हे जीव या जगात कनिष्ठ भौतिक जगाच्या साधनांचा उपभोग घेतात असं म्हटलेलं आहे की आपण त्या मनबुद्धी अहंकार आणि पंचमहाभूत या 8 शक्तींपैकी आपण नाही आहोत. आणि त्या भौतिक शक्ती आहे. आपण एक दिव्य शक्ती आहोत भगवंतांची. हे आज कोणी शाळेमध्ये कॉलेजमध्ये सांगत नाही की भगवंत कोणी आहे, हे जग बनवायला कोणी आहे, चालवायला कोणी आहे. इतकी साधी समजसुद्धा आजकालच्या शिक्षणामधून मुलांना मिळत नाही. म्हणून आता शासनाने 2020 पासून राष्ट्रीय शिक्षा नीती या नावाखाली NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या नावाखाली शासनाने आदेश दिला आहे की मुलांना आपल्या शिक्षणामध्ये भारतीय ज्ञान परंपरेचं ज्ञान किंवा त्यांना शिकवा, काही ज्ञान द्या असं म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम IKS याचे तुम्ही क्लासेस घ्या, मुलांना काही ज्ञान द्या. तर भारतीय ज्ञान कोणतं आहे? एक वैदिक ज्ञान, गीता भागवतचं ज्ञान. आम्हाला मागच्या हप्त्यामध्ये पंजाबचा फोन आला त्या शाळेतून, नवोदय शाळेतून, जिथं मी 5 महिन्यापूर्वी गेलो होतो पंजाबमध्ये, की सर आम्हाला हा एक कोर्स आहे जो शिकवायचा आहे, तर तुम्हाला जमेल का आमच्याकडे यायला? मुलांना तुम्ही 8 दिवस शाळेत थांबून हे शिकवा. म्हणजे संपूर्ण शाळेला ज्युनियर सिनियर मुलांना वेगवेगळ्या बॅचमध्ये तुम्ही काय शिकवा म्हणे? भारतीय ज्ञान शिकवा. मला खूप आनंद वाटला की मला 8 दिवस तिथे शाळेत राहता येईल आणि मुलांना गीता भागवतचं जे काही वैदिक ज्ञान आहे, भारतीय ज्ञान, ते थोडक्यामध्ये देता येईल, त्याची ओळख त्यांना करून देता येईल. तर हे नवीन जे शासन आहे मोदी सरकार, त्यांचं हे विचार आहे की जे ब्रिटिश काळातून जे चालत आलं भौतिक शिक्षण, पाश्चात्य शिक्षण, ते बदलून आता आपल्याला आपलं जे शिक्षण पद्धती होती, कोणती शिक्षण पद्धती? वैदिक गुरुकुल शिक्षण पद्धती. तो कमीत कमी थोडंसं मुलांना द्यावं असं विचार आहे मोदी सरकारचा. त्याच्यामुळे हे सगळं आता बदलत आहे. तसं तर 2015 पासून हा विचार वरच्या पातळीवर चालला आहे की आपली शिक्षा पद्धती बदलली पाहिजे, बदलणं आवश्यक आहे. की मुलांमध्ये चांगले गुण, चांगले संस्कार कसे येतील? नुसतं गणित आणि फिजिक्स शिकवून नाही येणार. मुलांना जीवनाचं ज्ञान देणं आवश्यक आहे. जीवनाचं ज्ञान कुठे आहे? वेदांमध्ये आहे. वेदांचं सार भगवद्गीता आहे. जसं आज भगवंत सांगतायत की विश्व कसं बनलं आहे म्हणे? 8 शक्तींनी. आणि आपण कोण आहोत? जीवशक्ती, जी भगवंतांची दिव्य शक्ती आहे. पुढे म्हणतात या सर्व सजीवांचा म्हणजे प्राण्यांचा उगम या 2 शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही आहे भौतिक आध्यात्मिक, त्यांचा उत्पत्तीकर्ता, पालनकर्ता आणि प्रलयकर्ता हे मीच आहे, हे तू निश्चितपणे जाण असं भगवान सांगतात. 2 शक्ती, दैवी शक्ती आणि भौतिक शक्ती. दैवी शक्ती कोण आहे? जीव, आपण सर्व. ते कसे आहेत? न बदलणारे. शरीर कायम काय होतं आहे? बदलतं आहे. मन बदलतं, बुद्धी बदलते, आपला अहंकार, आपलं पद बदलतं. तर आपण जे व्यक्ती आहोत, जीव, तो कधी बदलत नाही. आपण लहानपणी जे होतो तेच आता पण आहोत आणि तेच आपण मोठ्यापणे म्हातारपणी पण तेच असो. व्यक्ती बदलत, व्यक्तीचा मृत्यू झाला, देह सोडला, तेव्हासुद्धा आपले जे आहेत पितृ, पूर्वज, ते कुठे ना कुठे असतात. म्हणून त्यांच्यासाठी काय असतं? पितृपक्ष. की जर त्यांना काही पुढे समस्या दुर्गती झालेली आहे, त्यांच्यासाठी आपण श्राद्ध करतो. म्हणजे काय? त्यांचं अस्तित्व काय आहे? कायम आहे, अविनाशी आहे. म्हणून ती विधी शास्त्रामध्ये श्राद्धाची विधी. ओके. पुढे म्हटलं आहे की
मत्तः परतरं नान्यत् किंचिद असि धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. खूप सुंदर श्लोक आहे गीतेचा, 7वा अध्यायाचा 7वा श्लोक आहे. माझ्या मागे म्हणा, मत्तः परतरं नान्यत् किंचिद अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. भगवंत म्हणताय, हे धनंजया, माझ्याहून उत्तम श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही आहे. धाग्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे किंवा स्थित आहे. जसं आपण माळ घालतो, कंठी माळ घालतो किंवा माताजी मंगळसूत्र घालतात, फक्त मणी दिसतात, मण्यांच्या आत जो धागा आहे तो दिसत नाही. तसंच या जगामध्ये जो धागा आहे भगवंताचा, दिव्य शक्तीचा, तो दिसत नाही. फक्त असं वाटतं की हे जग आपोआप चालतं आहे, आपोआप सूर्य उगवतो आहे, आपोआप चंद्र उगवतो आहे, आपोआप सगळं बदलतं आहे. भगवंत म्हणतात, सर्व काही त्या धाग्यात ओलेल्या मनांप्रमाणे माझ्यामध्ये काय म्हणे स्थित आहे किंवा आश्रित आहे. जसं एक अनंत कोटी ब्रह्मांड ते दिसतात किंवा अनंत कोटी तारेग्रह दिसतात आकाशामध्ये, पण ते कसे चालत आहेत, त्यांना कोण चालवतं आहे ते दिसत नाही. जसं गाडी काय वेळेस दूरवर गाडी चालते, गाडीत कोण बसलं आहे चालवायला ते दिसत नाही. असं वाटतं गाडी ऑटोमॅटिक चालते, आपोआप चालते असं वाटतं. आपल्याला माहिती आहे, ज्यांना ज्ञान नाही मध्ये कोणीतरी आहे चालत, तसंच हे विश्व चालवायला कोणीतरी आहे. ते कोण आहे? भगवंत आहे. पुढे भगवंतांनी म्हटलं आहे की हे कौंतेया, पाण्यामध्ये जो जीवन रस आहे, स्वाद, पाण्यामध्ये जो जीवन रस स्वाद आहे तो मी आहे. तसंच चंद्र आणि सूर्याचा प्रकाश जो दिव्य आहे तो मी आहे. वैदिक मंत्रामध्ये जो ओंकार आहे, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझे नमो, ते आहे भजन किंवा गीत आहे. तो ओंकार भगवंत आहे. आकाशात जे ध्वनी आहे, शब्द जो दिसत नाही पण तो बोध होतो कानातून, तो मी आहे, शब्द मी आहे. आणि मनुष्यामध्ये जे शक्ती आहे ती पण मी आहे. पृथ्वीचं जे मूळ सुगंध आहे, जसं पाऊस पडतो की नवीन नवीन पहिला पाऊस जेव्हा पडतो सुगंध येतो मातीचा, तो सुगंध मी आहे. आणि तोच सुगंध फुलांमध्ये, वनस्पतीमध्ये, पालेभाज्यामध्ये येतो. अग्नीमध्ये जी उष्णता आहे, ताप, तो मी आहे. सर्व जीवांची जीवनशक्तीसुद्धा मी आहे आणि मीच सर्व तपस्वी जनांचं तप आहे. हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूंचं बीज मी आहे. बुद्धिमानांची बुद्धी, सर्व शक्तिमानांची शक्ती मी आहे. बलवानांचे काम, तसेच आसक्तीशाही बल मी आहे. आणि धर्मतत्वांविरुद्ध नसणाऱ्या कामही मीच आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच व्यक्त होतात. एका दृष्टीने सर्व काही मीच आहे, परंतु मी याच्या पलीकडे आहे, स्वतंत्र आहे. मी ह्या जगाच्या 3 गुणांच्या अधीन नाही आहे. उलट ते 3 गुण, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण माझ्या अधीन आहे. पुढे म्हटलं भगवंतांनी, या 3 गुणांनी, सात्विक, राजसिक, तामसिक या 3 गुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत, हे सर्व जीव मला, जो या 3 गुणांच्या पलीकडे आहे, अविनाशी आहे, जाणत नाही. जीव ह्या जगामध्ये भगवंताला का जाणत नाही? जो भगवंत प्रत्येकासोबत आहे. भगवंत परमात्मा कणाकणामध्ये आहे, संपूर्ण विश्व व्यापून आहे, प्रत्येक जीवाच्या सोबत हृदयामध्ये आहे. पण जाणत का नाही? हा जीव का झाला नाही? 3 गुणांनी मोहित झाला. कोणते 3 गुण? सत्व, रज, तम. म्हणून तो अज्ञानामध्ये असल्यामुळे त्याला स्वतःचं ज्ञान नाही, भगवंताचं ज्ञान आहे. पुढे छान सांगितलं श्लोक, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवे प्रपद्यन्ते मायान्यता तरन्ति ते. खूप छान सिद्धांत आहे. हे 3 भौतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय कठीण आहे, दुस्तर आहे. त्याला पार करणं कठीण आहे.
परंतु जे मला शरणागत झाले आहेत, मला समर्पित झाले आहेत, ते या मायेला सहजपणे करून पलीकडे मुक्त होतात, जातात. आपण जी दैवी मायाशक्ती आहे दुर्गा देवी, तिचा आश्रय न घेता भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. तिथं म्हटलेलं आहे की दैवी शक्ती जी आहे ती अतिशय कठीण आहे. या जगाला म्हणतात दुर्ग, आणि जी शक्ती त्याला चालवते जगाला ती दुर्गा शक्ती. तिच्या हातामध्ये काय आहे? त्रिशूळ आहे. की ह्या जगातल्या जीवांना 3 ताप, 3 क्लेश देण्यासाठी, जसं जेलमध्ये जेलर असतो, तो जेलर त्या कैद्यांना खायला प्यायला कपडे सगळं झोपायला जागा पण देतो, पण शिक्षा म्हणून त्यांना क्लेश पण देतो. तर दुर्गादेवी ह्या जगाची काय आहे? जगदंबा आहे. दुर्गादेवी कोण आहे? जगदंबा. या जगाची ती माता आहे. पण मग ती माता तर आहे, पण जीवांना काय देते? शिक्षा पण देते. का? ह्या जीवांनी आपला जो मालक आहे भगवंत परमेश्वर, त्याला सोडून स्वतः मालक बनण्याची इच्छा केली आहे. तसं जे लोक सरकारचे नियम, शासनाचे नियम पाळत नाही, नियम तोडतात, कायदा तोडतात, त्यांना शासनाच्याच पद्धतीने जेलमध्ये शिक्षा मिळते गुन्ह्यामुळे. ते जेल कोण चालवतं आहे? सरकार चालवतं आहे, शासन चालवतं आहे. तसंच हे जगत जे आहे ते भगवंत चालवतात, पण चालवायला कोण दिलेलं आहे? जेलर. ते दुर्गादेवी आहे. आणि तिचे स्वामी कोण आहे? भगवान महादेव. ते भुवनेश्वर आहे. काय नाव आहे महादेवांचं? भुवनेश्वर. आणि ही कोण आहे? दुर्गादेवी भुवनेश्वरी आहे. पण आपण जाणलं पाहिजे की हे भौतिक जगत आहे, आणि ते भौतिक जगाचे मातापिता आहे. कोण? महादेव आणि पार्वती माता. पण आपण तर भौतिक नाही आहोत, आपण तर आध्यात्मिक आहोत. आपण भगवंतांची मुलं आहोत. तर आपली माता शाश्वतपणे राधाराणी आहे. आपले पिता शाश्वत कोण आहे? कृष्ण आहे. राधाकृष्ण म्हणा, लक्ष्मीनारायण म्हणा, किंवा तुम्ही सीताराम म्हणा. ही आध्यात्मिक जोडी आहे. आणि उमाशंकर ही जोडी जी आहे भौतिक जगातली जोडी आहे. ते स्वतः राधाकृष्णच आहे, पण त्यांचं हे रूप या जगातलं आहे, भौतिक जगातलं आहे. की जे जीव तिथं मानत नाही यांना, व त्यांना हे राधाकृष्ण उमाशंकर बनवून त्यांना सांभाळतात. कसे सांभाळतात? त्रिशूळ घेऊन. त्यांना आध्यात्मिक क्लेश आधी भौतिक आणि आधी दैविक देतात. का? त्या जीवाने सेवा सोडलेली आहे, मालक व्हायची इच्छा आहे. हा मोठा आपला गुन्हा आहे की आपण आपले जे स्थान आहे सेवकाचं ते सोडून मालक बनण्याची इच्छा केल्यामुळे आपण या जगामध्ये दुःख भोगतोय. पुढे भगवंत म्हणतायत जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहे, नराधम आहे, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे, आणि जे दानवांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला कधीही शरण येत नाही. का? त्यांना मालक व्हायचं आहे, त्यांना सेवक व्हायचं नाही. पुढे म्हणतात की 4 भाग्यवान पुण्यात्मे आहेत जे माझी भक्ती करतात. ते कोण आहेत? आर्त, दुःखी, ज्यांना धन पाहिजे, धन लालसी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे 4 जे प्रकार आहेत. दुःखी जे भगवंताकडे येतात, किंवा ज्यांना धन पाहिजे ते लोक, जिज्ञासू आणि ज्ञानी. भगवंत म्हणतात त्यापैकी जो ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे हा सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. बहुनाम जन्मनाम अंते म्हणा, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. अनेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान झालेला मनुष्य मी म्हणजे वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व वस्तूंचे परम कारण असल्याचे जाणून मला
शरणागत होतो असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. ह्या जगात लोकांना भौतिक सुख पाहिजे, भौतिक कामना आहेत म्हणून ते देवी देवतांचा आश्रय घेतात. जे आपल्या माता आहे, पिता भगवंतांचा आश्रय घेत नाही. त्यांना काय पाहिजे? भौतिक सुख पाहिजे, भौतिक साधना पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे, पुढचा श्लोक आहे की कामैस्तैस्तै श्रुतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवताः तं तं नियमम् आस्थाय प्रकृत्या स्वया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी इच्छांनी नष्ट झाले आहे ते अन्य देवी देवतांना शरणागत होतात आणि आपल्या स्वभावानुसार आपापल्या स्वभावानुसार पूजेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. पुढे भगवंत म्हणतात, मी परमात्मा रूपाने प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा ठेवतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकेल. म्हणजे काही जीवांची जी देवतांच्या पूजेची जी इच्छा असते, उपासना करण्याची इच्छा, ती श्रद्धासुद्धा भगवंत देतात. का? त्याची इच्छा असल्यामुळे. जसं भगवंत काय म्हणून तथास्तु म्हणतात, तुझी इच्छा आहे, तुला देवी देवतांची पूजा करण्याची इच्छा आहे, ओके तथास्तु. तसं ती श्रद्धासुद्धा भगवंत देतात. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो जीव त्या विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग इच्छा प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ मीच देतो. कधी भगवंताची व्यवस्था आहे. देतो कोण आहे? देवता देत आहे, देवी देवता. पण त्यांच्या मागे कोण आहे? भगवान श्रीकृष्ण, की म्हणजे मीच देतोय त्यांच्या माध्यमातून. पुढे खूप छान म्हटलेलं आहे, अंतवत्तु फलं तेषां तद्भवति अल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति माम्. अल्पबुद्धी लोक देवी देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित आणि अनित्य नाशवान असतात. का? देवी देवतासुद्धा या जगात जे आहेत त्यांचं अस्तित्व हे शाश्वत नाही आहे, तात्पुरतं आहे. म्हणून त्यांच्याकडनं जे मिळेल आशीर्वाद फळ ते पण नाशवान आहे. देवतांचे उपासक देवलोकांची म्हणजे स्वर्गलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. 2-3 श्लोक आपण घेऊया. भगवंत म्हणतात, मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे. काही लोकांना असं वाटतं की जे परमेश्वर आहे ते काय म्हणे निर्गुण निराकार, आणि ते भगवंत काय म्हणतात म्हणे सगुण साकार, केवळ त्या जगात येऊन. असं नाही आहे. तर भगवंत म्हणतायत की मला संपूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी म्हणजे आधी काय होतो? निराकार होतो, आणि आता या जगात येऊन मी काय बनलो आहे म्हणे साकार बनलो. ते स्वतः अज्ञानी असल्यामुळे माझे अविनाशी आणि अनुपम असं दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. भगवंताचं जे मूळ रूप आहे ते सगुण साकार आहे, सगुण साकार. हां, भगवंतामध्ये भौतिक गुण नाही आहे आणि भगवंताला भौतिक आकार नाही आहे. म्हणून जे म्हणतात निर्गुण निराकार म्हणजे काय? भौतिक गुण नाही आहे, भौतिक आकार नाही आहे. त्या दृष्टीने काय म्हटलं गेलं आहे? निर्गुण निराकार. असं नाही की भगवंताला आकार नाही आहे, भौतिक आकार नाही आहे. तर भगवंताचं मूळ स्वरूप जे आहे ते दिव्य सच्चिदानंदमय असं श्यामसुंदर रूप आहे. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. कोणते लोक? मूर्ख आणि अज्ञानी लोकांना भगवंत कधी प्रकट होत नाही. का? त्यांची बुद्धी अशुद्ध आहे. अशुद्ध काय? त्यांना सेवा नको आहे, त्यांना मालक होण्याची इच्छा आहे. हाच एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की लोकांना स्वतः सर्व काही मिळवायचं आहे किंवा स्वतः काही भोगायचं आहे,
मी सेवा केली पाहिजे अशी इच्छा नाही आहे. म्हणूनच त्यांचं आत्मज्ञान ते काय होतं, झाकलं जातं आणि माया त्यांना दुःख देते किंवा फसवते. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे जाणू शकत नाही. मी ते म्हटलं, भगवंत प्रत्येक जीवासोबत सदैव आहे. जसं लहान बाळ कुणासोबत असतं, आईसोबत. लहान बाळ जे आहे 24 तास आईजवळ असतं. तसं आपण सर्व 24 तास सदैव भगवंतासोबतच आहोत हृदयामध्ये. पण आपण जाणत नाही. का जाणत नाही, आपली बुद्धी अशुद्ध झाली आहे. आणि अशुद्ध का झाली आहे, सेवाचा विचार सोडल्यामुळे. आणि जो जीव मी सेवक आहे, मी सेवा केली पाहिजे हे जाणणार मानणार, तो मायातून मुक्त होणार. मायाकडे असं बाहेर नाही आहे. आपली भावना काय, चेतना, त्यानुसार माया प्रकट होते आणि अप्रकट होते. जेव्हा जीव ह्या जगात सुद्धा जर म्हणणार मी सेवक आहे भगवंताचा, तर माया ताबडतोब नष्ट होईल. सर्व काही दिव्य ज्ञान आपल्या हृदयातून प्रकट होईल. असं आहे. भगवंत म्हणतात की हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असणारे सर्व काही आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, पण मला कोणीही जाणत नाही. का, ह्या जगात जीवाला इच्छा नाही सेवेची. इथं पुढे आलेलं आहे की हा जीव भगवद्धामातून या जगात का आला, भगवंत पाठवत नाही. लोक असं सहज बोलतात, भगवंताने ज्या कामासाठी पाठवलं आहे आपण ते केलं पाहिजे असं म्हणतात. भगवंत ह्या जगात कोणत्या जीवाला पाठवत नाही, आपण आलो आहे. का आलो आहे, तिथं म्हटलं आहे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतपः. हे पर्यंत भारता, अर्जुना, इच्छा, कोणती इच्छा, मालक होण्याची इच्छा. इच्छा आणि द्वेष, ज्या जीवामध्ये ही इच्छा येते मला मालक व्हायचं आहे, मला सेवा नको आहे, मग त्या भगवंताबद्दल काय येतो, द्वेष येतो. तोच का मालक, मी का मालक नाही. आपण जर भगवंताचे आहोत तर द्वेष का आला, द्वेष याच्यामुळे आला आपल्या मनामध्ये की मालक होण्याची इच्छा आली. तोच का मालक, मी का मालक नाही. आणि मग या भौतिक इच्छा आणि द्वेष यापासून मग काय झालं, आपलं पतन झालं. ज्याच्या मनामध्ये द्वेष आहे तो भगवद्धामात राहू शकत नाही. जिथं प्रेम नाही आहे, भगवद्धामाचं स्वरूप काय आहे, प्रेमाचं स्वरूप आहे. प्रत्येक जीवाला भगवंताबद्दल शुद्ध प्रेम आहे. ज्या कुटुंबामध्ये मुलगा आईवडिलांना मानत नाही, आईवडिलांवर प्रेम करत नाही, तर त्याचं मन तिथे राहत नाही, त्याला ते नकोसं वाटतं, तर तो घर सोडून वेगळा होतो. असं जगात आपण बघतो की ज्या मुलाचं आईवडिलांवरची प्रेम नाही आहे तो घर सोडून वेगळा होतो. तसंच ज्या जीवांनी भगवंताचं प्रेम सोडलं ती ह्या जगात खाली येतात. इच्छा द्वेष समुत्थेन. मग काय होतं, पतन झाल्यानंतर आपला जन्म होतो. आत्मा काय आहे, आत्मा अजन्म. आत्मा काय, अजन्म. पण त्या जीवाला आता काय घ्यावा लागतोय, जन्म घ्यावा लागतोय. लक्षात येत आहे की जो जीव अजन्म आहे, अविनाशी आहे, तर त्या जीवाला काय झालं, आता जन्म घेऊन नाशवान देह जीवन जगावं लागतं आहे. आणि त्याचा जन्म कसा होतो, मग द्वंद्व आणि मोहामध्ये जन्म होतो. द्वंद्व काय, जन्म मृत्यू, सुख दुःख, मान अपमान, या जगाचे द्वंद्व आहेत, दुविधा, समस्या. तर द्वंद्वांनी मोहित होऊन ही सर्व जीव आपण मोहामध्ये जन्म घेतो. मोह म्हणजे काय, अज्ञान. आपलं जे ज्ञान संपूर्ण झाकलं गेलं. शेवटचे श्लोक आहे की ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी सत्कर्म पुण्यकर्म केली आहेत, ज्यांची पाप कर्मे संपूर्णपणे आता नष्ट झाली आहे, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निश्चयाने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. आपली गोष्ट केलेली भगवंतांनी की जे लोकांनी आता ह्या जन्मात आणि पूर्वजन्मात काही चांगले पुण्यकर्म केले आहेत, त्यांना आता भक्तीची इच्छा होत आहे. त्यांना कळतं आहे आता की हां, मी चुकलो आहे, मी चूक केली, माझी सेवा सोडून मी मालक व्हायची इच्छा केली.
आता त्यांचा आता पापकर्म नष्ट झाले. जे आपण 4 नियम पालन करतो, मांसाहार नाही, नशा नाही, जुगार नाही, अवैध संग नाही, तर ते पाप सर्व नष्ट झाल्यामुळे आता आपण द्वंद्व रूपी जे आहे मोह, त्यातून आपण मुक्त होतो आणि भक्तीमध्ये स्थिर होतो. खूप सुंदर श्लोक आहे शेवटचा इथं, की भगवंत म्हणतात, जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्मच अखिलम. की जन्म म्हणजे आपलं म्हातारपण आणि मरणातून मुक्ती मिळण्यासाठी प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. बुद्धिमान कोणाला म्हटलं आहे? जे म्हातारपणाचं आणि मृत्यूचं दुःख यातून मुक्त होण्याची इच्छा करतात, ते बुद्धिमान म्हटलं आहे. आणि ते काय करणार? भगवंताचा आश्रय घेणार. कसा? भक्तिमय सेवेच्या माध्यमातून. सेवा आपला धर्म आहे, सेवा हे आपलं कर्तव्य आहे. जीव म्हणून आपण ते केलं पाहिजे. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, म्हणजे आपण ब्रह्म आहोत, भगवंताचे अंश आहोत, आणि त्यांना आध्यात्मिक जीवनाचे संपूर्ण ज्ञान झाले आहे. जे लोक या अध्यायाचा 30वा श्लोक आहे, 7वा अध्यायाचा 30वा. साधीभूत अधिदैवं मां साधी यज्ञं च ये विदुः प्रयाणकाले च मां ते विदुः युक्तचेतसः. जे लोक संपूर्णपणे मतपरायण होऊन मला ह्या जगाचा संचालक, देवतांचा नियंत्रक, मालक आणि सर्व यज्ञांचा उपभोक्ता या भोक्ता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयीसुद्धा मला जाणवू शकतात. म्हणजे त्यांना भगवंताचं चिंतन होईल आणि ते भगवद्धामातून म्हणजे भगवद्धामात जातील, असं भगवंतांनी ह्या अध्यायामध्ये संपूर्ण ज्ञान, विज्ञान, जगाचं भौतिक जगाचं, आध्यात्मिक जगाचं, देवी देवतांचं सुद्धा ज्ञान दिलेलं आहे. खूप धन्यवाद. आपण शांतचिंतन ऐकलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर बघा, यात जे म्हटलं आहे देवतांची उपासना, जे लोक भौतिक कामना ठेवतात त्यांच्यासाठी काय आहे? चुकीचं आहे, किंवा त्यांच्यासाठी ते अल्पबुद्धीचं आहे. पण जर कुणाच्या मनामध्ये भक्तीची कामना आहे, जसं गोपींना भक्तीची कामना होती, आम्हाला कृष्ण मिळावे, तर त्यांनी दुर्गादेवीची पूजा केली होती, कात्यायनी देवीची पूजा केली होती गोपींनी. पण त्यांची कामना काय होती? भौतिक नव्हती, आम्हाला कृष्ण मिळावे. तर कृष्ण भक्तीसाठी आपण देवतांची पूजा साधना करू शकतो, त्यात काही चुकीचं नाही. पण जर आपण भौतिक कामनांनी पूजा केली तर मग आपलं जे जीवन जे आहे सफल नाही होणार, आपल्याला मोक्ष प्राप्ती नाही होणार किंवा भगवत प्राप्ती नाही होणार. तर देवतांचं स्थान जे आहे भगवंतांच्या सेवकाचं आहे, म्हणून आपण त्यांच्याकडे सुद्धा भगवंताची सेवाच मागितली पाहिजे, असं आपण बुद्धिमान असलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर श्रीमान जगन्नाथ यात्रा गुरुजींनी श्रीमद भगवद्गीता याच्या माध्यमातून फार सुंदर रीतीने गुरुजींनी प्रवचन दिलेलं आहे. आणि गुरुजींनी आपल्याला याच्यातून समजवले आहे की भगवंताची भक्ती आणि देवी देवतांची भक्ती आपण कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, जे फार सुंदर गुरुजींनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर गुरुजींचा आपण आपल्या वैष्णव पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करूया. हरिबोल हरिबोल हरिबोल.